सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण शुभांगी ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत। तुम्ही जर स्वामींची सेवा करत असाल आणि हे चूक करत असाल तर तुम्हाला कधीही अनुभव येणार नाही। या ताईंनी ज्या चुका केल्या आणि त्या चुकातून त्यांनी जी चूक सुधारून जी सेवा केली त्यातून त्यांना जो अनुभव आला तो खरंच खूप म्हणजे खूप अप्रतिम आहे। खूप शिकण्यासारखा अनुभव आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा। चला तर मग ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा प्रसंग अनुभव सांगणार आहे। स्वामींनी मला आत्तापर्यंत खूप सारे अनुभव दिले आहे। मी 2017 पासून स्वामींच्या सेवेमध्ये आले आहे। मी ही जो अनुभव सांगणार आहे तो 2018चा आहे। मी जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहे। माझे नाव शुभांगी भांड असे आहे। जळगाव जिल्ह्यामधील प्रतापनगर केंद्रामध्ये माझं कायम जाणं येणं असतं। मला स्वामी काय, स्वामी सेवा काय याविषयी काही एक माहीत नव्हतं। पण जेव्हा मी प्रतापनगर येथे गेली, तिथेच प्रतापनगरच्या मठामध्ये जवळ गेली, तेव्हा मी जेव्हा पाटी वाचली तेव्हा मला महाराजांच्या मठामध्ये जाण्याची खूप इच्छा झाली आणि मग मी दर्शनासाठी गेले। तिथे गेल्यानंतर मला खूप छान वाटलं। मला स्वतः स्वामी घेऊन गेले मला असं वाटलं, कारण मला तिथे जाण्यासाठी स्वामींनीच प्रेरणा दिली। मी तिथे गेले, छान वाटलं, आरती वगैरे झाली आणि मग माझं मन तिथे रमू लागलं। मी आता आरतीला जाऊ लागले आणि हळूहळू स्वामींची कधी होऊन गेले हे मलाही कळालं नाही। तिथे जाऊन जेव्हा मार्गदर्शन व्हायचं तेव्हा नवीन नवीन सेवेविषयी माहिती व्हायची। नोकरीसाठी कुठली सेवा करावी, घरासाठी कुठली सेवा करावी, काय केल्याने काय होतं, देवघर देव्हारा कसा असावा, या सर्व विषयी माहिती मला तिथे मिळू लागली आणि त्याप्रमाणे मी करू लागली। त्याचबरोबर आपला मोबाईल देखील मी बघत होते। मोबाईलवरती दुसरं काहीच न बघता मी फक्त स्वामींचं बघायची। पूजा ताईंचे वेगवेगळे व्हिडिओ समोर यायचे आणि तसंच सणव्रत वैकल्य कसे करावे याविषयी त्यांची जी व्हिडिओ आहे ते व्हिडिओ बघून मी तशी सेवा करू लागले आणि मला त्याच्यातून हळूहळू प्रचिती येऊ लागली। घरातलं वातावरण हे शुद्ध होऊ लागलं, कारण अगोदर आमच्या घरामध्ये प्रचंड भांडणं होत होती। इतकी भांडणं व्हायची की अक्षरशः 2-2, 3-3 दिवस आम्ही एकमेकासोबत बोलत नसायचो। सासू सासरे, माझे मिस्टर आणि माझे 2 मुलं, असं आमचं छोटंसं कुटुंब। मिस्टरांचं माझं कधीही जमत नव्हतं, पण स्वामींच्या सेवेत आल्यापासून थोडं थोडं जमू लागलं होतं, कारण माझं मन हे पूर्णपणे माझ्या मनात पूर्ण बदल होत चालला होता। माझं मन पॉझिटिव्ह होऊ लागलं होतं। मी अगोदर खूप मोठ्यांचा विचार करायची की आपल्याकडे ते कधी येणार, त्यावरून आमच्याकडे भांडणं व्हायची। पण जेव्हापासून स्वामींच्या सेवेत आले तेव्हापासून मी माझ्या खालचे बघू लागले। किती काहींना घर राहण्यासाठी नाही, काहींना खाण्यासाठी काही नाही, तर काहींना कपडे नाही। या लोकांकडे बघितलं तर वाटायचं की आपण खरंच सुखी आहे, आपल्याला 2 वेळचं जेवण मिळतं, राहण्यासाठी घर आहे, आपण खूप सुखी आहे असं मनामध्ये यायचं आणि त्यानंतर मग मला खूप बरं वाटायचं। स्वामींची सेवा सुरू झाली। माझी जी मुलगी होती, मी खऱ्या अर्थाने तिच्यासाठी स्वामींकडे भीक मागत होती। स्वामींकडे तिच्यासाठी मी आले होते, कारण माझी मुलगी ही 4 वर्षाची होती आणि अचानक तिच्या तोंडावरती खूप मोठा पॅच, काळा डाग पडला। तो काही केला जात नव्हता। सर्वजण जे कोणी भेटायचं ते विचारायचं की हिच्या चेहऱ्यावरती काय झालं आहे। सर्व डॉक्टर दाखवले, सर्व केले, डॉक्टरांच्या क्रीमा वगैरे लावल्या, पण कुठेच फरक पडत नव्हता। तो एक पैसा, 10 रुपयाचा ठोकळा जसा असतो तसा तो काळा डाग झालेला होता। आता तो जाण्यासाठी महाराजांकडेच काहीतरी करावं। डॉक्टर म्हटले की लेझर ट्रीटमेंट करावी लागेल, त्यामध्ये बाळाला प्रचंड त्रास होईल। मला हा त्रास बघवणार नाही, इतक्या कवळ्या वयामध्ये हे करणं शक्य नाही। म्हणून मी स्वामींकडे भीक मागत होती की स्वामी तिचं ते पूर्ण चट्टा जाऊ द्या। त्यासाठी मी 11 गुरुवार करायचे ठरवले। 11 गुरुवारमध्ये खूप प्रचिती येतात असं ऐकलं होतं। महाराजांचे खूप सारे व्हिडिओ बघितले होते। 11 गुरुवारचे खूप सेवेकऱ्यांचे
अनुभव बघितले आणि मनात कुठेतरी आलं की आपण देखील 11 गुरुवार यासाठी करावे आणि मग मी स्वामींची सेवा त्यासाठी करू लागली. 11 गुरुवार करायचे ठरवले. वार होता बुधवार. बुधवारी मिस्टरांना फोन केला संध्याकाळी, येताना फुले वगैरे घेऊन या, नारळ घेऊन या, कारण मला उद्या महाराजांची पूजा मांडायची आहे. 11 गुरुवारचं व्रत मला करायचं आहे स्वामींचं, असं मी बोलली आणि मिस्टरांना ते आणण्याचे लक्षातच राहिलं नाही. आता पूजा कशी मांडायची, कारण नवं वस्त्रही नव्हतं, कापड नव्हतं, महाराजांचा फोटो मांडायचा होता आणि मग मी तयारी केली, पण हार वगैरे काहीच नव्हतं. त्या दिवशी मला महाराजांची खूप मोठी प्रचिती आली असं म्हणायला देखील हरकत नाही, कारण आम्ही कधीही फुलं विकत घेत नाही, काहीच नाही. त्या दिवशी आमच्या दरवाजावरती जी फुलांची पिशवी असते, जे फुलं विकतात त्यांच्याकडे जी पिशवी असते, ते पिशवीमध्ये फुलं आमच्या दरवाजाच्या कडेला लटकवलेले होते. मी बाहेर तुळशीला पाणी घालण्यासाठी गेले, त्यावेळेस बघितलं या पिशवीमध्ये काय आहे. माझ्या मनात खूप सारे विचार चालू होते की आता फुलं नाही तर पूजा कशी मांडायची, आता पूजा करू की नको, असे विचार चालू होते. या पिशवीत नेमकी काय आहे हे बघण्यासाठी मी गेले तर त्यामध्ये फुलं दिसले. हे फुलं कोणी ठेवले? मिस्टरांना विचारलं, तुम्ही ठेवले का रात्री? माझ्याशी खोटं बोलले का? तर मिस्टर म्हटले, नाही, माझ्या लक्षातच नाही, मी आणलंच नाही. सासूंना विचारलं, त्याही नाही म्हटल्या. सासरे बुवांना विचारलं, तेही नाही म्हटले. मग कोणी दिले हे फुलं? आमच्या घराजवळून सकाळी रोज फुलावाला जात असतो, आम्ही तर त्याला सांगितलंही नाही आम्हाला फुलं पाहिजे, तर मग हे फुलं कुठून आले? तर मग मला खूप मोठा प्रश्न पडला. दुसऱ्या दिवशी मग मी त्या फुलावाल्यालाही विचारलं की तू काल फुलं ठेवले का? तर तो नाही म्हटला. त्यावेळेस खूप आश्चर्य वाटलं की हे फुलं कुठून आले. साक्षात महाराजांनी ते फुलं दिले, कारण स्वामींची इच्छा होती मी ती सेवा करावी. ते फुलं आल्यानंतर मी खूप छान पूजा वगैरे मांडली. त्यानंतर पूर्ण स्वामीचरित्र वाचलं, 2 अगरबत्ती लावल्या, त्यानंतर तारक मंत्र म्हटली. तारक मंत्र 11 वेळेस बोलली, 11 माळी जप केला आणि जी विभूती होती ती विभूती मी तिच्या याला लावली, जो डाग होता त्या डागाला लावली. रोज ती विभूती आता लावू लागली. संध्याकाळी महाआरती झाली. सर्व काही व्यवस्थित पार पडलं आणि त्यानंतर दुसराही गुरुवार असाच उगला. दुसऱ्या गुरुवारी माझ्या मिस्टरांनी आठवणीने फुलं वगैरे मला आणून दिले. त्या दिवशी मी एक चूक केली की महाराजांचा जो तारक मंत्र आहे तो मी बोलताना माझं मन तिथे अजिबात नव्हतं. माझं मन सारखं विचलित होत होतं. टीव्हीचा खूप जोरात आवाज चालू होता. दुपारची वेळ होती, कारण दुपारीच मला निवांत वेळ असतो, त्यामध्ये मी ही सेवा करत होती. दुपारची वेळ असल्यामुळे घरातील सर्वजण घरी होते. त्या दिवशी टीव्हीचा प्रचंड आवाज होता आणि माझा मुलगाही रडत होता, त्यामुळे माझं मन अजिबात सेवेत लागलं नाही. माझी सेवा व्यवस्थित झाली नाही, कारण आपल्या मनाला लगेच कळतं सेवा व्यवस्थित झाली की नाही. जर सेवा मनापासून केली तर मनाला खूप शांतता मिळते, मन शांती आपल्याला मिळत असते आणि जर पूजा व्यवस्थित झाली नाही तर आपल्याला काहीच एक भेटत नसतं. असंच त्या दिवशी वाटलं. मी म्हटलं की पहिल्या गुरुवारी मला खूप छान वाटलं, पण ह्या गुरुवारी काहीच वाटलं नाही. स्वामींना म्हटलं, स्वामी तोडकी मोडकी जी काही सेवा माझ्याकडून घडली ती तुम्ही आता त्याचा स्वीकार करा, पण तुम्ही हे स्वीकारलं का नाही हे मला कसं कळणार, असं स्वामींना मी म्हटलं. तर लगेच मला काय झालं स्वामी भक्तांनो, की माझी जी घर होतं, मी जिथे बसलेली होती देवपूजेसाठी, पूजा मांडलेली होती, त्या घराच्या खिडकीच्या काचेवरती मला काहीतरी दिसू लागलं. हे काय आहे? कारण माझी खिडकी जी होती ती बंद होती. काचेतून म्हणजे ट्रान्सफर दिसतं बाहेर काय आहे ते, बाहेरून काहीतरी होतं. तर हे काय आहे म्हणून मी बघत होती. तर जेव्हा बघितलं जवळ जाऊन, त्यावेळेस पायाखालची जमीन सरकली, कारण प्रचंड मोठा साप त्याच्यावरती चढत होता. हा साप घरामध्ये आला. मी खूप जोरात ओरडली. सासरेबुवांना त्यांना बोलवलं की ते साप आहे. त्यांना येईपर्यंत तो साप कुठे गेला काहीच कळायला मार्ग नव्हता. कारण मी जेव्हा स्वामींना म्हटले की तुम्हाला कळालं की तुम्ही ही पूजा स्वीकारली की नाही, त्याच वेळीच हा साप दिसला. त्यावेळेस कळालं की नाही, महाराजांनी ही पूजा स्वीकारली. महाराजच होते ते, कुणाच्या रूपात येतात ते सांगता येत नाही असं प्रत्येकजण म्हणतो. तसंच काही माझ्या बाबतीत देखील घडलं, पण मी खूप घाबरली होती. मला कळालंही नाही आणि ज्यावेळेस स्वामी येतात त्यावेळेस खरंच आपल्याला कळत नसतं की हे काय होतं. तिसरा गुरुवार तर असाच छान गेला, पण तिसरा गुरुवार झाल्यानंतर लगेच शुक्रवारी आमचं अचानक अक्कलकोटला जायचं ठरलं. शनिवारी आम्ही अक्कलकोटला गेलो.
तिथे गेल्यानंतर अचानकच काहीच प्लॅन केलेला नव्हता. अचानकच माझ्या बहिणीचा फोन आला की आम्ही अक्कलकोटला जात आहे, तुला यायचं का? असं म्हटल्यानंतर मी त्यांना नाहीच म्हणू शकली नाही. मिस्टरांची परमिशन घेतली आणि मी माझ्या मुलीसोबत अक्कलकोटला गेली. तिथे गेल्यानंतर महाराज तुमची लीला अगद आहे. 3ऱ्याच गुरुवारी तुम्ही मला अक्कलकोट येथे बोलून घेतलं आहे. तुमचीच कृपा आहे आणि तुमच्याच इच्छेने सर्व काही चाललेलं आहे. माझ्या मुलीचं सर्व काही जाणार हे माहीत आहे. माझ्या मुलीला लेझर ट्रीटमेंट करायला लावू नका, एवढीच विनंती तिथेही केली. वटवृक्षाखाली बसून मी स्वामींची आराधना केली, स्वामींना विनवणी केली. पुढच्या वेळेस जेव्हा मी येईल तेव्हा मुलीचा डाग केलेला असावा. जेव्हा माझ्या मुलीचा डाग जाईल त्यावेळेस मी तिच्या त्या डागाच्या आकाराचा चांदीचा शिक्का तुम्हाला अर्पण करेल, असा मी नवस स्वामींना केला आणि तेथून घरी आलो. त्यानंतर माझे 11 गुरुवार हे पूर्णपणे छान पार पडले. 11व्या गुरुवारी काहीतरी आपल्याला अन्नदान करावं अशी मनामध्ये खूप इच्छा झाली. पण माझ्या मुलीचा जो डाग होता तो हळूहळू थोडासा अंधक झाल्यासारखं मला दिसत होता. कारण अगोदर हा खूप डार्क होता, आता थोडंसं कमी झाल्यासारखं मला वाटत होता. मग मी 11 गुरुवारी खूप छान पूजा वगैरे केली. त्यानंतर महाआरती झाली आणि नैवेद्यासाठी प्रसादही बनवला होता. शिरा, भात, वरण असं बनवलं. 5 मुलींना जेवू घातलं. त्यांना जे काही त्यांना आवडतं ते त्यांना खाऊ दिलं. त्यांना दक्षिणाही दिली. सर्व काही व्यवस्थित मी त्या दिवशी केलं. त्यानंतर मग अशीच पुन्हा एकदा 108 स्वामीचरित्र पारायण यासाठी केले आणि यामध्ये जवळपास 1 ते 2 वर्षाचा कालावधी गेला असेल. 1-2 वर्ष यासाठीच मी सेवा करत होते. बाकी दुसरं स्वामींकडे काहीच मागितलं नाही. आणि 2 वर्षानंतर स्वामी भक्तांनो, आज माझ्या मुलीच्या चेहऱ्यावर तुम्हाला काही एक दिसणार नाही. पूर्णपणे प्लेन इतका छान चेहरा तिचा झाला आहे. मी त्याला रोज ताडपत्राचं तीर्थ लावत होती, महाराजांची विभूती लावत होती. त्यानेच ते पूर्णपणे बरं झालं. डॉक्टरांनी तर त्यांच्या क्रीमनी ते आणखीन उमठायचं. थोडंसं नॉर्मल झालं की क्रीम बंद झाली की ते पुन्हा वरती येत असायचं. असं कंटिन्यू चालू होतं. पण मी जेव्हा ती औषधं क्रीमा बंद केल्या त्यानंतर फक्त तारक मंत्र आणि विभूती लावू लागली. त्यानंतर त्याचा चमत्कार मला दिसू लागला आणि पूर्णपणे तो डाग आज पूर्णपणे नाहीसा झाला आहे. अशक्य असणारी गोष्ट स्वामींनी शक्य करून दाखवली. डॉक्टर देखील त्यांना देखील विश्वास बसत नव्हता की हे कसं झालं म्हणून. आणि मी जो नवस केला होता तो नवस फेडण्यासाठी मला आता अक्कलकोटला जायचं आहे. मी स्वामी महाराजांनी मला लवकर बोलवावं आणि तो नवस माझ्याकडून फेडून घ्यावा, एवढीच स्वामीच्या चरणी प्रार्थना आहे. आणि मला माहीत आहे स्वामी महाराज तिथे गेल्यावर मला पुन्हा एकदा काहीतरी प्रचिती नक्की देणार. कारण म्हणतात ना, जेव्हा आपण अनुभव शेअर करतो त्यावेळेस आपल्याला दुसरा एक छान अनुभव येतो आणि पुढचा अनुभव माझा तोच असावा अशी स्वामींकडे मी प्रार्थना करते. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ह्या ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.